आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त धुळे जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाकडून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला। महिला दिन हा आपल्या मातृशक्तीची पूजा करण्याचा आणि त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा उत्सव आहे। आज महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपली ताकद सिद्ध केली असून इच्छाशक्ती आणि स्वावलंबनाच्या बळावर महिलांनी सर्वत्र आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवलाय, असे म्हणत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी महिलांचा गौरव करून त्यांच्या कार्याला सलाम केलाय। यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे यांनीही कृतज्ञता व्यक्त करून महिलांच्या कार्याचं कौतुक केलंय। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या कार्यातून नाव कमावणाऱ्या कष्टकरी महिलांचा गौरव करण्यात आला आणि त्यानंतर जिल्हा परिषद कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। जिल्हा कृषी अधिकारी आदरणीय कावेरी राठोड यांचं स्वागत सावंते मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते। सर्व मान्यवरांनी हा सत्कार स्वीकारला त्याबद्दल यांना वंदन करते, कारण त्यांच्यामुळे आज सगळे आपण आपल्या पायावर उभे आहेत। त्यांनी जर त्या काळात शिक्षणासाठी आपल्या महिलांच्या शिक्षणासाठी जर समाजाचा विरोध केला नसेल तर आपण आज इथे कोणीच उभं राहिलो नसतो। आज शिक्षणाच्या माध्यमातून आपण सगळेजण इथे आहे आणि आपण एकमेकांना मला बोलू दे त्यांच्याशी। आपण बघितलं की आज किती सुंदर आपण इथे कार्यक्रम केला आहे, त्याच्या मागे जरी पुरुषांना आपल्याला मदत केली आहे त्यांचं पण मी मनापासून अभिनंदन करते आणि धन्यवाद करते की आज जर आपण सांगितलं की महिला राज आहे, परंतु आपण जर महिला राज म्हणू शकलो कारण त्यांनी आपल्याला केवळ सपोर्ट केला, मोटिवेट केलं, तर आपण इथपर्यंत आपण पोहोचू शकलो आहे। तर मी त्या सगळ्या पुरुषांचं पण मनापासून अभिनंदन करते। आज इथे आपण सगळ्या महिलांनी तुम्ही सगळ्यांना बोलवलं, तुम्ही सगळ्यांचा सत्कार केला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद करते। आज जर आपण महिला दिन साजरा करत आहोत तरी सकाळपासून आपण आपल्या घरात सगळं आवरून इथे आला आहे। आपण महिलांना मल्टीटास्किंग म्हणून सांगू शकतो, कारण आपण घर आणि ऑफिस दोघं सांगू शकतो। जर आपण घरात आत राहिलो तर घर आणि बाहेर राहिलं तर पुरं देश सांभाळायची ताकद आपल्या महिलांमध्ये दिली आहे। मी आपल्या सगळ्यांना महिलांना खूप खूप शुभेच्छा देते। धन्यवाद।